ऐनक पहने लाठी पकड़े चलते थे वो शान से, जालिम कांपे थर 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 सुनकर उनका नाम रे। हो कद था उनका छोटा सा और सरपट उनकी चाल रे, दुबले से पतले से थे वो चलते सीना तान गे। वंदे मातरम, 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 वंदे। पुण्यात पीएमपीएल कंत्राटदारांचा संप टळला। 650 बसेस सकाळपासूनच पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या। थकबाकीसाठी कंत्राटदार काल अचानक गेले होते संपावर। जनतेवर कर लादण्यावरून सामनामध्ये अर्थमंत्री मुनगंटीवारांवर टीका। अर्थमंत्र्यांनी 1600 कोटींची पाकिटमारी केली आहे, केला हल्लाबोल। पुण्यात पैशाचा पाऊस फेम अधिकारी पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात। शिरीष यादवच्या घरी सापडले 51 लाख रुपये आणि 50 तोळे सोनं। राज्यात आजपासून सेवा हमी कायदा लागू। निर्धारित वेळेत सेवा न मिळाल्यास दोषी अधिकाऱ्यांविरोधात दाद मागता येणार। भारत हर विवाद का हल वार्ता के जरिए चाहता है। वार्ता और आतंकवाद साथ साथ नहीं चलते। आधी दहशतवाद थांबवा मगच चर्चा। सुषमा स्वराजांनी संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला ठणकावलं। गोंदियात स्वच्छता अभियानावेळी शिक्षक सेल्फी काढण्यात मग्न। नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला एका वर्षात यश मिळालं का, हा प्रश्न। राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज जयंती। लालकृष्ण अडवाणी, सोनिया गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजघाटावर वाहिली श्रद्धांजली।